नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी शेपू आणि हिरव्या टोमॅटोच्या आटीव भाजीची रेसिपी। गावाकडे गरमागरम ही आटीव भाजी आवर्जून बनवतात। पोळी आणि भाकरी भातावर खायला देखील ही भाजी मस्त लागते। झटपट बनवता येते आणि खूप चविष्ट आहे। ज्यांना शेपू आवडत नाही ते देखील आवडीने खातात। मस्त अशी रेसिपी आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। शेपू टोमॅटोची आटीव भाजी किंवा शेपू टोमॅटोचं पिठलं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मूठ ही शेपू। अगदी ताजी शेपू मी निवडून घेतली आणि पाण्याने स्वच्छ धुवून अशी सुकवून घेतली आहे। नेहमी करता शेपू कापडावर जरा सुकवून घ्या म्हणजे नीट कापता येते। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 हिरवे किंवा कच्चे टोमॅटो, 1 टेबलस्पून शेंगदाणे आणि चवीनुसार हिरवी मिरची। सर्वप्रथम या भाज्या मी कापून घेते। सर्व भाज्या कापून झाल्या आहे। इथे कुकर मध्ये आता आपण ह्या कापलेल्या भाज्या घालू। माझ्याकडे हा स्टीलचा कुकर आहे म्हणून मी डायरेक्ट कुकर मध्येच हे शिजवणार आहे। पण तुमच्याकडे ॲल्युमिनियमचा कुकर असेल तर तुम्ही एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवून हे शिजवा, कारण यामध्ये आपण हा कच्चा टोमॅटो घातला आहे। गावाकडे तर शक्यतो हे कढईमध्ये शिजवतात, पण कुकरमध्ये शिजवलं तर वेळ वाचतो आणि भाजी देखील खूप मस्त शिजते। आता यामध्ये 1 टेबलस्पून शेंगदाणे घालूया। शेंगदाण्यामुळे ही भाजी खूप मस्त ठसठशीत आणि चविष्ट लागते। आता यामध्ये 1 टेबलस्पून हरभऱ्याची डाळ भिजवलेली नाही, फक्त पाण्याने धुवून घेतली आहे। यामध्ये आपण साधारण 1.5 ग्लास पाणी घालूया। आज साधारण 5 व्यक्तींसाठी मी हे पिठलं बनवणार आहे, त्यामुळे ह्या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। आपण कुकरचं झाकण बंद करून घेऊ आणि मध्यम आचेवर याला फक्त 1 शिटी काढायची आहे। 1 शिटीमध्येच ही भाजी व्यवस्थित शिजते। बऱ्याच जणांना शेपूची भाजी खाल्ल्यानंतर ढेकर येण्याचा त्रास होतो। त्याचं कारण असं आहे की भाजी जर व्यवस्थित शिजली नाही तर त्याची ढेकर यायला सुरुवात होते। त्यामुळे असं कुकरमध्ये माझ्या सासूबाई हा शेपू शिजवून घेत होत्या, त्यामुळे शेपू पचायला हलका होत होता आणि ही भाजी खाल्ल्यानंतर ढेकर येण्याचा त्रास देखील होत नव्हता। हे बघा, भाजी अगदी मऊ शिजली आहे। हे टोमॅटो देखील छान मऊ झाले आहे। आता आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार बेसन घालायचं आहे। बेसनाचा अगदी नक्की अंदाज नाही, तुम्हाला ही आटीव भाजी किती पातळ किंवा किती घट्टसर हवी त्यानुसार बेसन घाला। आता आपल्याला हे छान घोटून घ्यायचं आहे। बेसन यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, हे मी घोटून घेतलं म्हणजे यातील टोमॅटोच्या फोडी देखील जरा मॅश करून घेतल्या। फोडणीसाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे, 1 टीस्पून लसूण, वराडात तसेच खानदेशामध्ये आवर्जून हे शेपूचं पिठलं बनवतात। हे बघा, लसूण हलक्या तांबूस रंगावर परतून झाला। आता यामध्ये हळद घालूया, कोथिंबीर, आणि हे आपण शिजवलेली शेपू आणि टोमॅटो। यामध्ये अजून 1 ग्लास पाणी घालणार आहे। आता आपण हे मिक्स करूया। हे बघा, हे मिक्स झालं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आता मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे पिठलं सतत ढवळत शिजवायचं आहे। हे बघा, जसं जसं हे पिठलं शिजायला लागलं तसं तसं हे दाटसर होते आहे। बघा, ह्याला छान उकळी आली। आता आपण यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर हे पिठलं 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घेऊ। हे बघा, 3 ते 4 मिनिट हे पिठलं छान शिजलं।
अगदी खदखदून शिजला आहे। आता आपण गॅस बंद करू। सर्वात शेवटी कोथिंबीर, गरमागरम आणि खूप चविष्ट अशी शेपू टोमॅटोची आटीव भाजी तयार आहे। ह्यावर कच्च्या शेंगदाण्याचा तेल घालून ही भाजी पोळी, भाकरी किंवा गरमागरम साध्या भातावर खा, मस्त लागते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।